नमस्कार मित्रांनो, मी विभास बोलते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल नंबर्स इन्फोटेक या आयपीओचा डिटेल अनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल, कंपनीचे फायनान्शियल व कंपनीचे व्हॅल्युएशन असे सगळे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपण कंपनीचा बिझनेस मॉडेल जाणून घेऊया. कॅपिटल नंबर इन्फोटेक ही कंपनी आयटी इंजिनिअरिंग फर्म आहे. तर ही कंपनी एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सॉफ्टवेअर डेव्हलप करते. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी आयटी सेक्टरशी बिलॉंग करते. आयटी इंडस्ट्रीची कंपनी आहे जी स्टार्टअप साठी सॉफ्टवेअर डेव्हलप करते. आता ही कंपनी कोणते सेवा प्रोव्हाइड करते हे आपण पाहूया. ही कंपनी डिजिटल इंजिनिअरिंग, डाटा अनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, क्लाउड इंजिनिअरिंग व ही कंपनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी देखील प्रोव्हाइड करते. मित्रांनो, कंपनीचा बिझनेस मॉडेल बघितला तर खूप चांगला आहे. फ्युचर व्हॅल्यू असलेला सर्व्हिस प्रोव्हाइड करते, जसं की एआयचा वापर भविष्यात वाढणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी या कंपनीमध्ये लॉंग टर्मचा व्ह्यू असेल व या कंपनीमध्ये लॉंग टर्मची ग्रोथ दिसते. मित्रांनो, आता आपण आयपीओचे डिटेल्स पाहूया. हा आयपीओ आजपासून खुला आलेला आहे. हा आयपीओ 22 जानेवारी पर्यंत खुला असेल. त्याचा प्राइस बँड मित्रांनो 250 ते 263 आहे. लॉट साईज मित्रांनो इथे 400 आहे. एका लॉट मध्ये याच्या 400 शेअर्स आहेत. तर याचा टोटल इश्यू साईज 169 कोटींचा असेल. त्यामध्ये फ्रेश इश्यू 84.69 कोटी, तर ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 84.69 कोटी असेल. म्हणजे मित्रांनो, फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल 50-50 ते पाहायला मिळत आहे. ह्या आयपीओच्या अलॉटमेंट मित्रांनो गुरुवारी 23 जानेवारीला समजेल. रिफंड तुम्हाला 24 जानेवारीला मिळेल. त्यानंतर हे शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 24 तारखेलाच जमा होतील. याची जी लिस्टिंग असेल जी सोमवारी 27 जानेवारीला याची लिस्टिंग असेल. मित्रांनो, कंपनीची बिझनेस मॉडेल, त्यानंतर आयपीओचे डिटेल्स हे सर्व पाहिल्यानंतर आता आपण इम्पॉर्टंट फॅक्टर पाहणार, तो म्हणजे कंपनीचे फायनान्शियल्स. कंपनीचे फायनान्स मित्रांनो पाहणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरून तुम्हाला लिस्टिंग आणि तुम्हाला लॉंग टर्म साईड ठेवायचं की नाही हे देखील तुम्हाला फायनान्शियल वरून समजेल. तर आता आपण फायनान्शियल बघूया. 31 मार्च 2022 मध्ये मित्रांनो कंपनीचे असेट ही 4,872 लाख होती. तर ते आता 30 सप्टेंबर 2024 नुसार कंपनीकडे असेट 9 लाख इतकी 9,000 लाख कंपनीची असेट आहे. म्हणजे मित्रांनो, कंपनीची असेट हे मित्रांनो वाढली आहे 2023 आणि 24 च्या कंपॅरिझन नुसार. 30 सप्टेंबर मध्ये ही असेट वाढलेली इथे दिसत आहे. आता रिव्हेन्यू मित्रांनो किती जनरेट करते ते पाहूया. 31 मार्च 2022 नुसार 6,963 लाख कंपनी रिव्हेन्यू जनरेट करत होती. ते आता 30 सप्टेंबर 2024 मध्ये 5,164 लाखांचे कंपनी रिव्हेन्यू जनरेट करते. 31 मार्च 2023 मध्ये 9,298 लाख, 31 मार्च 2024 नुसार 10,038 लाख कंपनीने जनरेट केला होता. तर मित्रांनो, इथे जे तुम्हाला 30 सप्टेंबर 2024 चा जो रेव्हेन्यू दिसत आहे तो तुमचा फायनान्शियल 2025 चा क्वार्टरली 2 पर्यंतचा अमाऊंट आहे. जर तुम्ही याच्यामध्ये अजून 2 क्वार्टरली ऍड केले तर कंपनीचा रेव्हेन्यू आहे तो वाढू शकतो. म्हणजे अप्रॉक्स बघितलं तर तुम्हाला 10 ते 11,000 पर्यंत रेव्हेन्यू कंपनीचा होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, 2 वर्ष जर कम्पेअर केलं 2022 पासून, तर मित्रांनो कंपनीचा रेव्हेन्यू हा हलकासा वाढलाय. त्यानंतर ते 2024 आणि 23 मध्ये तर आपला कॉन्स्टंटच असा पाहायला मिळतोय. आता कंपनी प्रॉफिट किती जनरेट करते आपण पाहूया. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मित्रांनो 31 मार्च 2022 मध्ये 1,583 लाख प्रॉफिट होता. त्यानंतर 31 मार्च 2023 नुसार कंपनीने 1,735 लाख, तर 31 मार्च 2024 नुसार 2,598 लाख. तर आता 30 सप्टेंबर 2024 नुसार कंपनीने 1,367 लाखांचा इथे प्रॉफिट कमवलेला आहे. कंपनीचा प्रॉफिट मित्रांनो इथे आपल्याला वाढताना दिसत आहे. रेव्हेन्यू पण तसा ठीकठाक पाहायला मिळत आहे. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण इथे वाढताना दिसत आहे. नेटवर्क मित्रांनो कंपनीचे 31 मार्च 2022 नुसार 4,251 लाख, तर 31 मार्च 2023 मध्ये 5,996 लाख, 31 मार्च 2024 मध्ये 6,744 लाख, तर 30 सप्टेंबर 2024 मध्ये इथे कंपनीची 8,114 लाख कंपनीची नेटवर्क पाहायला मिळते. म्हणजे कंपनीची नेटवर्क आहे ती मित्रांनो खूप असे जोरदार इथे वाढताना इथे दिसत आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये पण मित्रांनो 2022 मध्ये 4,240 लाखांचा रिझर्व्ह अँड सरप्लस होता, तो आता वाढून 30 सप्टेंबर 2024 नुसार 5,993 लाख इकडे आहे. रिझर्व्ह आणि सरप्लस इथे पण वाढताना इथे दिसत आहे. त्याचं टोटल बॉरोइंग मित्रांनो 31 मार्च 2023 नुसार कंपनीकडे 107 लाख इथे कंपनीची बॉरोइंग आहे. ही कंपनी मित्रांनो फायनान्शियल, माझ्या मते कंपनी फायनान्शियल ठीक आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, ग्रोथ पोटेन्शियल कंपनीकडे जास्त आहे. टेक्नॉलॉजी व आयटी सेक्टरच्या रिलेटेड कंपनी प्रोड्यूस करते, त्यामुळे कंपनीचा बिझनेस मला चांगला वाटतो. व कंपनीचा बिझनेस आणि कंपनीचे फायनान्शियल देखील मला चांगले वाटतात. त्यामुळे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो वाढू शकतो. व्हॅल्युएशन्स पाहूया. या मित्रांनो कंपनीचा मार्केट कॅप
642 कोटी आहे. कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय मित्रांनो 51% आहे. त्याचा रिटर्न ऑन नेटवर्क मित्रांनो 38.62% आहे. तर पॅट मार्जिन ते 26.37 आहे, जो की खूप चांगला आहे. त्यांचा प्राइस टू बुक व्हॅल्यू 8.29 आहे. म्हणजे मित्रांनो कंपनीचे कंपनीचे ROCE आणि RONW खूपच चांगले आहेत. कंपनीचा पी रेशो मित्रांनो IPO नंतर 23.5चा असणार आहे. ही खूप स्वस्त असा पाहायला दिसत आहे. आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर पाहणार आहोत, तो म्हणजे याचा ग्रे मार्केट प्रीमियम. मित्रांनो मी या टाइमला व्हिडिओ बनवतोय 20 जानेवारी 2025 रोजी, तेव्हा हा कंपनीचा GMP हा 136 रुपये चालू आहे. व्हायच्या एका लॉट मध्ये टोटल 400 शेअर्स आहेत. म्हणजे तिथे तुम्हाला 54,400चा प्रॉफिट पाहायला मिळू शकतो. त्याची एस्टिमेटिंग लिस्टिंग प्राइस 399 आहे, म्हणजे तुम्हाला 51.71% लिस्टिंग गेन मिळू शकतो. मित्रांनो हा फक्त एक प्रोबॅबल असतो, म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम हा मार्केटच्या ट्रेंडनुसार वर्क करत असतो. जर मार्केट पडला त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम सुद्धा पडू शकतो. त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्ट करता, तुम्ही तुमच्या ऍडवायझरला फायनान्शियल ऍडवायझरला नक्की विचारा. माझ्या मते तर मित्रांनो तुम्ही या IPO लिस्टिंग गेन साठी व लॉंग टर्म साठी तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा. तसेच IPO संबंधित विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.